छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। जामीन मिळावा यासाठी कोरटकरनं कोर्टात धाव घेतली आहे। कोरटकरनं वापरलेल्या रोल्स रॉयस गाडीमुळे प्रकरणाला नवी दिशा मिळाली आहे। पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या कोरटकरची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। न्यायालयीन कोठडी सुनावताच प्रशांत कोरटकरनं जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे। दरम्यान जामिनावरील सुनावणीपर्यंत कोरटकरचा मुक्काम कळंबच्या कारागृहातच असणार आहे। तर याआधी झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांमुळे कोरटकरला सुरक्षित कोठडी मिळावी अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली आहे। 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर कोरटकरची जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयात धाव। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणीची शक्यता। कोरटकरला कारागृहात स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडी मिळावी वकिलांची मागणी। न्यायालय परिसरामध्ये कोरटकरवर 2 वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला। ॲडव्होकेट सौरभ घाग यांचा युक्तिवाद। सुरक्षेची मागणी मान्य करत न्यायालयाकडून पोलीस आणि कारागृह प्रशासनाला सूचना देण्यात आल्या। कोरटकर कामरा हे महाराष्ट्राचे विषय नाहीत, समजून घ्या। तुम्हाला भ्रमित केलं जातं, तुम्हाला मूळ मुद्द्यांपासून लांब केलं जातं। महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती वाईट आहे। मोफत कर्ज देऊन देऊन आपली परिस्थिती खराब झालेली आहे। महाराष्ट्राला चुकीच्या दिशेने घेऊन चालल्याचं काम हे सरकार करतंय। प्रशांत कोरटकरकडे रोल्स रॉयल्स गाडी आढळून आली होती। मात्र कोरटकरनं वापरलेली रोल्स रॉयल्स समृद्धी घोटाळ्यात जप्त केलेल्या मालमत्तेपैकी एक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। समृद्ध जीवन घोटाळ्यात महेश मोतेवारच्या गाड्या जप्त केल्याच नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात वेगळं वळण आलं असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कोरटकरनं वापरलेली रोल्स रॉयल्स समृद्ध घोटाळ्यात जप्त केलेल्या मालमत्तेपैकी एक आहे। गुन्हे अन्वेषण विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी 51 गाड्या आणि 875 बँक खाती ताब्यात घेतल्याचं सांगितलं होतं। मात्र 51 पैकी 50 गाड्या ताब्यात घेतल्याच नाहीत अशी विद्यमान अधिकाऱ्यांची माहिती आहे। कोरटकरनं वापरलेल्या रोल्स रॉयल्स गाडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समृद्ध जीवनवरच्या कारवाईच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। समृद्ध जीवन घोटाळ्यात महेश मोतेवार आणि तपास करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। समृद्ध जीवन ही महेश मोतेवारची कंपनी होती। 2015 साली गुंतवणूकदारांच्या परताव्याबाबत अनियमितता आढळली। त्यामुळे महेश मोतेवारवर 2 गुन्हे दाखल झाले होते। या प्रकरणात महेश मोतेवार तुरुंगात गेला। महेश मोतेवार जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या मालमत्ता शासनानं जप्त केल्या होत्या। यामध्ये समृद्ध जीवनच्या 360 मालमत्ता आहेत, 875 बँक खाती आणि 51 वाहनांचा त्यात समावेश आहे। याच 51 वाहनामधील रोल्स रॉयस WB02 AB 0123 ही वादग्रस्त गाडी आहे। 8 वर्ष झालं जर तुम्ही याच्यामध्ये तपास म्हणून काम करताय आणि ह्या सर्व गाड्या जप्त का केल्या नाहीत? MPID नुसार तर ह्या सगळ्या जप्त केलेल्यामध्ये दाखवतंय। मग ह्या गाड्या सगळ्या बाहेरच कशा आहेत? प्रशासनानं आम्हाला अशी माहिती दिली की या गाड्या जप्त केलेल्याच नाहीत। मग 8 वर्ष झालं जर तुम्ही याच्यामध्ये तपास म्हणून काम करताय आणि ह्या सर्व गाड्या जप्त का केल्या नाहीत? MPID नुसार तर ह्या सगळ्या जप्त केलेल्यामध्ये दाखवतंय। मग ह्या गाड्या सगळ्या बाहेरच कशा आहेत? म्हणून त्यावेळेसचे तत्कालीन लिक्विडेटर जे कोणी होते यांची चौकशी होणं गरजेचं आहे। प्रशांत कोरटकर प्रकरणात आता समृद्ध जीवन घोटाळ्यातल्या रोल्स रॉयल्स गाडीचा उल्लेख होतोय। त्यामुळे याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत असा सवाल उपस्थित केला जातोय। प्रशांत कोरटकर हे कोणत्या गाडीने गेले, त्यांना काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी साथ दिली, किती गाड्या होत्या, हॉटेल कशी बदलली, याची सर्वस्वी माहिती आता गृह खात्याकडे आलेली आहे। सगळ्याचा तपास होईल आता। ते रोल्स रॉयल्स गाडीमधून तो का उतरतोय काय, म्हणजे त्याच्या लागेबांधे हे छोट्या सामान्य माणसाशी नाही तर अत्यंत मोठ्या माणसाशी आहेत। जी कायद्यानं महाराष्ट्र शासनानं तरतूद करावी, जेणेकरून ही पिसाळलेली अशी जी कुत्री आहे ती कोरटकर सारखी, सोलापूर सारखी जी आहेत त्यांना कुठं तर चाप बसेल आणि महापुरुषावर गमती जमतीनं काय तर बोलून जायचं, धुंद अवस्थेत बोलून जायचं, ही प्रथा बंद होईल। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कोरटकरला अटक करण्यासाठी पोलिसांना जवळपास महिनाभराचा कालावधी लागला होता। त्यानंतर कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कोरटकरनं जामिनासाठी अर्ज केला। त्यामुळे 1 तारखेला होणाऱ्या सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.